रोहन गोल्डन ईगल्स या संघाकडनं स्ट्राइक वर आहेत रोहन. नॉन स्ट्रायकर सुजल. वेदांग वेदांग आहेत गोल्डन वॉरियर या संघाकडून पहिली ओव्हर घेऊन येताना. पहिला चेंडू होता लेग साइडच्या क्षेत्रामध्ये टॅप केला आहे समोर. 2 धावा. 4 ओव्हरचा सामना राहिला. 4 ओव्हर ना 4 ओव्हरचा सामना. सेमीफायनल नंबर 2 व्यंकट मनीष ट्रॉफी गोल्डन प्रीमियर लीग शिवसेना आणि युवा सेना दिंडोची विधानसभा आयोजित गोल्डन प्रीमियर लीग व्यंकट मनीष ट्रॉफी. पहिल्या चेंडूमध्ये रोहन यांनी टॅप केलेला आहे समोरच्या क्षेत्रामध्ये. 2 धावा. बॉलर आहेत वेदांग. पुन्हा एकदा दुसरा चेंडू. यावेळेस गोलंदाजीमध्ये कंट्रोल नव्हता. नो बॉल. सेमीफायनल नंबर 2 तुमच्या समोर मित्रांनो. गोल्डन प्रीमियर लीग व्यंकट मनीष ट्रॉफी. पुन्हा एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये टॅप केलाय पण जास्त उसळी नव्हती. चेंडू मध्ये डॉट बॉल. दोन चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्यात. अजून 1 रन लेग साइडच्या क्षेत्रामध्ये जोरदार फटका केलाय. 3 चेंडू मध्ये आता 4 धावा झालेल्या आहेत. गोल्डन प्रीमियर लीग सीझन 1 व्यंकट मनीष ट्रॉफी. वेदांग आतापर्यंत चांगली कामगिरी. पुन्हा एकदा टॅप बॉल केलेला आहे आणि 1 धावा पूर्ण केल्यात. बॉल होते 4 आणि धंगाची धावसंख्या होते 5 रन. आता स्ट्राइक वर आहेत एक लेफ्टी बॅटर सुजल ज्यांनी आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. पहिला चेंडू समोरच्या क्षेत्रामध्ये खेळला आहे. बॉल मध्ये कंट्रोल नव्हता. नो बॉल. 1 मिनिट. पंच जो निर्णय घेईल तो अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. नो बॉल. ये प्लस है सुनील. प्लस है ना. डिक्लेअर में गया है बॉल. नो प्लस. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि 7 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये टॅप करण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन चांगलं नव्हतं. डॉट बॉल. 1-2 गो. वेदांग यांची गोलंदाजी आतापर्यंत चांगली नाही राहिली आहे. 5 चेंडू मध्ये 7 धावा खर्च. पुन्हा एकदा टॅप केलेला आहे. 1 धावा तर चोरलेली आहे. दुसऱ्यांचा प्रयत्न असेल का नाही. तर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर गोल्डन ईगलचा स्कोर आहे 8 रन. थैंक यू डीजे. यस इट्स नो बॉल बिकॉज जो लाइन थी सेंटर लाइन जैसे लक्ष्मण रेखा कहता हूं मैं बॉक्स क्रिकेट में उसके पहले ही गिरी थी. नो बॉल का फायदा उठा नहीं पाया बल्लेबाज अगली गेंद के लिए. कदम का इस्तेमाल करता हुआ एक्टिव बॉलर है. बड़ी गट्टी की गट्टी होगी. जी हाँ बड़ा झटका था ये. पहला ही विकेट एक ओपनर जोड़ी को तोड़ते हुए साझेदारी टूटते हुए. हेमंत टीम के कैप्टन. पहला नो के बाद अच्छा कमबैक विकेट. उसके बाद डॉट. ओ हाँ 1 रन. क्या बात है. लागला डिक्लेरेशनला लागला है. पूरे जोश और जुनून और जज्बे के साथ आप देख रहे हैं.
गोल्डन प्रीमियर लीग 3 ही बॉल हुआ है, पहला बॉल नो बॉल था। मनीष वेंकट ट्रॉफी बढ़िया बैकफुट पर बढ़िया पंच करते हुए 1 टैप फॉर सिंगल। एक सिंगल, ये रन का इजाफा होता हुआ टीम का स्कोर टोटल 11। बढ़िया प्लेसमेंट, ये रन चुराते हुए अच्छी कीपिंग, अच्छी कीपिंग, बॉल काफी नीचे थी। विकेटों पे काफी मेहनत हुआ है, 40 बोरा गोनी जो कहते हैं मिट्टी डाली गई है और लगभग 1.5 फुट खुदाई हुई है। बढ़िया शॉट था ये, हालांकि थोड़ा सा और कवर साइड में डालते तो 2 रन का इजाफा हो सकता था, बट ठीक एक्स्ट्रा कवर के पास से इस ओवर के बाद टीम का टोटल जो स्कोर बना है थँक्यू डीजे। सारंग यांनी आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे। पहिल्या चेंडूमध्ये सिंगल आला, नंतर डॉट बॉल, त्याच्यानंतर विकेट घेतलेला आहे। आता पुन्हा एकदा डॉट बॉल होईल, डॉट बॉल झालेला आहे। सुधीर आलेला आहे स्ट्राइक वर। सिनियर आणि ज्युनियर खेळाडूंचा हा संघ म्हणजेच गोल्डन प्रीमियर लीग 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 1 धावा खर्च केलेल्या आहे। संघाची धावसंख्या पोहोचते ती 14 रन। पुन्हा एकदा फ्लाइटेड डिलिव्हरी होती, फ्लाइटेड डिलिव्हरी होती, तिला हलक्या हाताने स्टिअर करायचा होता ऑफ साइडच्या क्षेत्रामध्ये, पण डॉट बॉल। आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे, मात्र 1 धावा खर्च केल्या सारंग यांनी। टीमचे कॅप्टन आहेत ते। पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट, कव्हरच्या क्षेत्रामध्ये 1 धावा। 3 ओव्हर झालेले आहेत। पंद्रह रन हुए हैं, 3 ओवर जो प्रगति पे थी, उसके बाद चौथा ओवर स्टार्ट होता हुआ। देखते हैं आखिरी ओवर के लिए क्या करते हैं। पहले ही रन बनाया था, कदम का इस्तेमाल किया था और विकेट कीपर कितने चतुर है देख सकते हैं।
हमारे अंपायर का आज फौलादी हाथ होगा, काफी पटक रहे हैं स्टम्प्स को। रक्षित तो जो कि आते ही पहली गेंद पर यहां पर विकेट लेते हुए, टीम का स्कोर मात्र 15, आने वाली 5 गेंदों में कम से कम 10। यॉर्कर बन गई है गेंद। सर मौका ही नहीं मिल रहा बल्लेबाज को कि करे तो करे क्या, शॉट सिलेक्शन नहीं हो पा रहा है और बल्ले और बैट का कनेक्शन वो भी नहीं। थोड़ा सा संयम बनाना होगा। स्टेप आउट की जगह पे आप स्टैंड बाय भी खेल सकते हो। 16 पर जा पहुंचा स्कोर। इस बार भी यॉर्कर, कदम बढ़ा रहे हैं और यॉर्कर हो रहा है। 3 गेंदों में 2 रन देकर चौथा ओवर प्रगति पर आपको बताना चाहूंगा टीम का स्कोर टोटल 17 बना है। तीन गेंदे कंपलसरी 6 तो आने चाहिए, 8 भी आए गम नहीं, लेकिन 3 बॉल 3 ये तो बेसिक होना चाहिए। पुनः एक बार कदमों का इस्तेमाल, इस बार भी सिंगल। आखिरी 2 बॉल ऐसा लग नहीं रहा है कि स्कोर 22 तक जा पाएगा, 18 हुआ है, 2 बॉल बचे हैं। गोल्डन प्रीमियर लीग इस बार शॉट मारती अपने आप को इम्बैलेंस करते हुए और जमीन पर थोड़ा सा इम्बैलेंस हुए थे। 19 जा पहुंचे। आखिरी बॉल क्या होगा देखना होगा, क्या 24 का टारगेट होगा या नहीं देखना होगा। आखिरी बॉल के लिए गैप ढूंढना है। नहीं सर, आउट ऑफ द पार्क होता हुआ, खुद भी बाहर और बॉल भी बाहर। हॅलो, सेमीफायनल नंबर 2 गोल्डन ईगल्स या संघाने 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम गोल्डन वॉरियरला 20 रनाचा टार्गेट दिलेला आहे। त्याचा पाठलाग करण्यासाठी टीम गोल्डन वॉरियरचे सलामीचे बल्लेबाज ग्राउंडवर आलेले एक साईडला आहेत। स्ट्राईकवर असतील रक्षित, नॉन स्ट्राईकवर असतील किरण। 24 चेंडू मध्ये 20 धावांची गरज। सेमीफायनल नंबर 2, पहिल्या सेमीफायनल मध्ये पण शेवटच्या ओव्हर पर्यंत सामना गेलेला। बघूया या सामन्यामध्ये काय होतंय। 24 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे। सबस्टिट्यूट प्लेयर 1 ओव्हर 3 बॉल फक्त। 1 ओव्हर 4 बॉल झाला तर तो प्लेयर नसेल। तुम्हाला जे प्लेइंग गेलो ना त्याच प्लेइंग गेलने खेळावं लागेल, याची दक्षता घ्या। गोल्डन ईगल्स तुम्हाला सांगतो की 1 ओव्हर 3 बॉल फक्त सबस्टिट्यूट असेल। त्याच्यानंतर 1 ओव्हर जसा चौथा बॉल पडेल त्याच्यानंतर तुम्हाला जी तुमची प्लेइंग 11 आहे त्याच प्लेइंग 11 तुम्हाला सामना पूर्ण करावा लागेल। तर 24 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे। स्ट्राइक वर असणार आहेत रक्षित, तर नॉन स्ट्राइक वर आहेत किरण। सिनियर आणि ज्युनियर खेळाडूची ही जोडी गोल्डन वॉरियर या संघाकडनं। 1 ओव्हर 3 बॉल म्हणजे फक्त 9 बॉल तुम्हाला वाट पाहावी लागेल। त्याच्यानंतर जो संघ तुम्ही मैदानात उतरवला आहे त्याच संघाला तुम्हाला कंटिन्यू करावे लागेल मॅच समाप्त होईपर्यंत। ज्युनियर आणि सिनियर खेळाडूची ही जोडी म्हणजे रक्षित आणि किरण। स्ट्राइक वर आहेत रक्षित, नॉन स्ट्राइक वर आहेत किरण। अनेश बॉलर आहेत अनेश।
चला मॅचला सुरुवात करा. बॉलर आहेत गोल्डन ईगल्स कडनं अनेश. सेमीफायनल नंबर 2 मित्रांनो आपल्या समोर व्यंकट मनीष ट्रॉफी गोल्डन प्रीमियर लीग. 24 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. लेफ्टी आणि रायटी कॉम्बिनेशन बघायला भेटते गोल्डन वॉरियर या संघाकडनं. एकमेव असं कॉम्बिनेशन लेफ्टी रायटी. बाकी सर्व संघाकडे रायटी बल्लेबाज होते सगळे. चला पहिला चेंडू जोरदार टाकलेला चेंडू, त्याला लेग लान्स केलाय लेग साईडच्या रूपामध्ये. एक बॉल एक रन. पहिला चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. दुसरा चेंडू रक्षेसाठी. पुन्हा एकदा पॅडल स्वीप. एक धावा. संघाची धाव संख्या पोहोचते 2 रन 2 बॉल. आता जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे 22 चेंडू मध्ये. ज्युनियर आणि सिनियर खेळाडूची ही जोडी रक्षित आहेत. स्ट्राईक वर तर नॉन स्ट्राईक वर आहेत किरण. अनेश 2 बॉल 2 धावा खर्च केल्यात अनेशने. आणि चांगला शॉट इथे आणि तेवढीच चांगली फिल्डिंग. शॉट जेवढा कडक होता तेवढीच चांगली फिल्डिंग. आपल्या संघासाठी एक अतिरिक्त धावा त्यांनी वाचवलेली आहे. आपको बताना चाहूंगा दोनों सेमीफाइनल जो हुआ था, मतलब पहले वाला और अभी वाला, दोनों में टारगेट था 21 का ही. इसके पहले वाले मैच में भी और अभी भी. तो सेमीफाइनल मुकाबला कितना कड़क है. 20 था. अच्छा 20 था. 20 यहाँ पे 20 का टारगेट है. माफी चाहूंगा. इसके पहले 21. बढ़िया रन चुराते हुए किरण, उम्मीद की किरण नजर आता हुआ उनके टीम के द्वारा. अनेश की अगली गेंद. बढ़िया गैप पे 2 तो होगा. जी हाँ बढ़िया गेंद थी. उतने अच्छा शॉट. वेंकट मनीष ट्रॉफी आप देख रहे गोल्डन प्रीमियर लीग. 6 रन टोटल. बढ़िया गैप में है. जी हाँ एक चतुर चला. धावा खर्च केला जातात. जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये मात्र 10 धावांची गरज आहे. इक्वेशन एकदम 2 बॉल आणि 1 रन असं इक्वेशन झालेलं आहे. 18 बॉल मध्ये 10 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. सुजल आलेले आहेत संघासाठी दुसरी ओव्हर घेऊन. ज्युनियर आणि सिनियर खेळाडूची जोडी. आता किरण आले आहेत सिनियर खेळाडू. ज्युनियर खेळाडूने आपली कामगिरी. वॉटर शॉट. त्यांना माहिती आहे 10 धावांची गरज आहे. लेग बायच्या रूप मध्ये 1 रन. फक्त ते बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि 1 धावा चोरी करतात. आणि बॉलर तेवढेच अंबरनाथ स्टाईलने बॉलिंग करतात सुजल. मोठे मोठे व्यावसायिक संघ जसं जॉर्ज असल पा त्या संघामध्ये अशी गोलंदाजी केली जाते. तशीच गोलंदाजी रनआउटचा मौका है. सुनील ने यहाँ पर मना कर दिया है. 2 बॉल 2 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 16 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. आता स्ट्राईकवर पुन्हा एकदा सुजल. त्याने अनेश यांच्या विरोधात 2 लगातार 4 मारलेले. सोळा चेंडू मध्ये 8 धावांची गरज. एक साईडला आहे अंबरनाथ पॅटर्न. अनेश सॉरी सुजल आहे तर दुसरी जबर रक्षित. रक्षित खूप चांगली बॅटिंग करत आहेत आतापर्यंत. खूप संयमाने खेळत आहेत.
पुन्हा एकदा यावेळेस क्रीज वर पोहोचले. जर थ्रो केला असता तर विकेट त्यांना गमावी लागली असते. अक्षय अच्छा कॉल था किरण का. यही तो है जूनियर और सीनियर की जोड़ी. इसी बीच गलती देखिए पांडे जी, ये है दबाव फाइनल का, जूनियर और सेमीफाइनल का दबाव. इसी बीच अब जीतने के लिए चाहिए मात्र 5 रनों की जरूरत. फिर एक बार नो बॉल. अब जीतने के लिए 3 रनों की जरूरत है. रक्षित यहाँ पर समझदार भरी बैटिंग कर रहे हैं. यहाँ पर अच्छा कॉल था किरण. उसके बाद लगातार 2 9 पे 2 सिंगल भी. ओ पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि सोबतच 1D. 2 रनची जीत के लिए. धाव संख्या होत आहे टीम गोल्डन वॉरियरची 18 रन. आता जिंकण्यासाठी मात्र रिव्ह्यू सिस्टम नाही आहे, DRS नाही आहे, DRS नाही आहे, DRS नाही आहे. डिक्लेअर आहे, डिक्लेअर. पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट. फॉलिंग स्वीप 1 रन. 1 धावाची गरज आहे 12 चेंडू मध्ये. Rakshit, please come on the stage. Rakshit, man of the match.